हालिया दिनों में परीक्षाओं को लेकर सामने आई गड़बड़ियों के चलते नेशनल टेस्टिंग एजेंसी पर छात्रों की नाराजगी बढ़ती दिखाई दे रही है। एन वक्त पर नीट पीजी की परीक्षा रद्द किए जाने के निर्णय की वजह से इस परीक्षा की तैयारी कर रहे लाखों छात्रों का भविष्य अधर पर लटक गया है। एनटीए की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए ये छात्र यूपीएससी का उदाहरण सामने रख रहे हैं। यूसीएन न्यूज ने नागपुर में जीएमसी अस्पताल के उन छात्रों से बातचीत की जो नीट पीजी की परीक्षा की तैयारी कर रहे हैं। ये छात्र परीक्षा के नाम पर उनसे वसूले जाने वाली रकम के साथ कई अन्य मुद्दों को लेकर मुखर दिखाई दिए। नेशनल टेस्टिंग एजेंसी ने नीट पीजी के एग्ज़ाम को पोस्टपोन कर दिया है। लगातार तीसरी बार इस एग्ज़ाम को पोस्टपोन किया है। ऐसे में वो छात्र जो इसके लिए प्रिपरेशन कर रहे थे वो बड़ी दुविधा में है और एक तरीके से उनकी नाराज़गी भी जो निकल कर सामने आ रही है। इस वक्त मैं मौजूद हूँ नागपुर के जीएमसी अस्पताल में मौजूद हूँ और यहाँ पर जो वो छात्र हैं जो इस एग्ज़ाम की तैयारी कर रहे थे, एक बार फिर एग्ज़ाम के पोस्टपोन होने के बाद वो दुविधा में है। हमारे साथ अधिक बातचीत करने के लिए डॉक्टर गोपाल पाटिल हैं। ये बताइए कि ये जो पूरा प्रकरण हुआ और उसके बाद में एक बार फिर से जो एग्ज़ाम को पोस्टपोन किया गया है, तो ऐसे छात्र जो इसके लिए प्रिपरेशन कर रहे थे उनके मन में क्या भावना है, क्या नाराज़गी है? आज 1 वर्ष झालं आहे कंटिन्युअसली जे इंटर्न मुलं आहेत, जे 1 वर्षापासून ड्रॉप घेत आहे, 1 वर्ष 2 वर्षापासून कंटिन्युअसली अभ्यास सातत्याने अभ्यास करत आहे. आज त्यांची तिसरा वेळ हा नीट पीजी एक्झाम कॅन्सल म्हणजे पोस्टपोन करण्यात आली आहे. तर नीट पीजी आधी मी सांगतो तुम्हाला, नीट पीजी म्हणजे MBBS झाल्यानंतर MDसाठी जी परीक्षा असते त्यासाठी ही नीट पीजी परीक्षा आहे. साधारणतः 2,30,000 पर्यंत मुलं याला बसतात, 2 लाख 2.5 लाख अशापर्यंत एवढे सगळे हे स्कॉलर मेरिटवाले विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्यातून त्यांना सडन 12 घंट्याआधी जर तुम्ही सांगताय की पेपर कॅन्सल झाला आहे, तर यांची मानस्थिती हे तुम्ही विद्यार्थी बघू शकता. सगळे एकदम म्हणजे टेन्स वातावरणमध्ये आहे. त्यांनी खूप अहोरात्र 24 तास अभ्यास केलेला असते. एक मिनिटसुद्धा न वाया घालता ते इथे आलेले आहेत. मी असा विद्यार्थी आहे की मी MBBSसाठी MST CET, त्यानंतर असो CET, त्यानंतर आता इथे MDला लागण्यासाठी नीट PG या सगळ्या प्रकारच्या एक्झाम मी दिल्या आहेत. त्यामध्ये नीट PG ही सगळ्यात चांगली एक्झाम आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण त्या एक्झामसाठी सरकारने काहीतरी युनिफॉर्मिटी कायदा आणला पाहिजे. जसं आता नीट UG जी आहे 12वी नंतर ती MBBSला लागण्यासाठी किंवा सगळ्या मेडिकल फॅकल्टीसाठी ती एक्झाम होते. पण त्यासाठी तुम्ही ती आता आम्ही निदर्शनास आलं सगळ्यांचं की त्यामध्ये घोटाळा झाला किंवा जे काही झालं असेल ते आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 1500 मुलांना पुन्हा रिपेपर देण्यासाठी सांगितलं आहे. तर यासारखे वारंवार जे होत आहे त्याला सरकारने कुठंतरी आळा दिला पाहिजे. आणि आम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधले डॉक्टर, MD विद्यार्थी आणि सगळे हे जे म्हणजे एशियामधलं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज आहे, इथून आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. आणि जर हे सरकारने थांबवलं नाही तर पुढे जाऊन आम्ही सगळे जेवढेही भारतामधले टोटल डॉक्टर आहोत या सगळ्या गोष्टीचा निषेध करत याला कुठेतरी आळा भेटेल म्हणून संप पुकारू. हमारे साथ डॉक्टर सुशील शिंदे भी हैं। आप तो खैर रेजिडेंट हो गए होंगे और पीजी के लिए पीजी आप कर रहे हैं, लेकिन ऐसे बच्चे जो इसके लिए इस एग्ज़ाम की तैयारी के लिए हैं, उनकी मनोस्थिति डॉक्टर पाटिल ने अभी बताया है। तो आप लोगों की पूरी क्या भूमिका है जो सीनियर्स हैं इन बच्चों को लेकर? आत्ताच जी रविवारी होणारी जी नीट PGची एक्झाम होती ती NTAने नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 12 तास अगोदर एकदम सडनली कॅन्सल केली. बरेच लोक सेंटरच्या ठिकाणी पोहोचलेही होते. बऱ्याच लोकांना सेंटर न भेटल्यामुळे त्यांना दूरचे सेंटर घ्यावे लागले. काही लोकांना राज्याच्या बाहेरचे सेंटर घ्यावे लागले. या लोकांनी अगोदर त्यांचे तिकीटं काढलेली होती, वापस जायचे पण तिकीटं काढलेली होती. ते तिथं पोहोचले. त्यांची ही म्हणजे मानसिक स्थिती तर हे झालीच, पण आर्थिक नुकसानही झालं. जवळपास 10,000 रुपयाचं नुकसान झालं. आणि प्रत्येकाचं तिकिटाचं नुकसान झालं, राहण्याचे तिथं पैसे भरलेले आणि एक्झाम पण नाही आहे आणि ही तिसरी वेळ आहे. तर याच्यासाठी काहीतरी अकाउंटेबिलिटी पाहिजे. एकदम तुम्ही सडनली 10-12 तास अगोदर सांगताय एवढी मोठी एक्झाम आहे, त्याच्यासाठी एवढी मोठी नॅशनल टेस्टिंग एजेंसी आहे आणि ही तीच एजेंसी आहे की जी नीट UG पण कंडक्ट करते. ये बहुत तरह से शारीरिक और मानसिक दोनों क्षति पहुंची है. अब
क्या कर सकते, लेकिन हमारे हाथ में कुछ है नहीं। एग्ज़ाम कंडक्ट कराने वाले ही हम विद्यार्थियों का नहीं सोच रहे, तो हम सरकार से यही अपील करेंगे कि एनटीए में कुछ बदलाव करे, जिससे हमारे विद्यार्थियों का भला हो, बाकी लोगों का भला हो। तो ये वो छात्र हैं जो इस एग्ज़ाम की प्रिपरेशन कर रहे थे, परीक्षा देने की तैयारी में थे, लेकिन 12 घंटे पहले ही एग्ज़ाम को जो है वो पोस्टपोन कर दिया जाता है। ऐसे में इन छात्रों की भावना ये है कि ये खिलवाड़ बंद होना चाहिए और कहीं ना कहीं ये जो परीक्षा की पूरी व्यवस्था है उसमें सुधार होना चाहिए। कैमरामैन अतुल गवई के साथ दिव्येश द्विवेदी, यूसी न्यूज़, नागपुर।